नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये. आज आपण सूर्योदयाचे दर्शन घ्यायला संध्याकाळी बाहेर आलो, तर सकाळी काही आपल्याला जमलं नाही. आणि बघा की मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवायला फोन घेऊन आले, तोपर्यंत गोल सूर्यदादा पूर्णच कमी व्हायला लागले. बोलली लेट लोकांना नो एंट्री. आणि अशा प्रकारे आईने जळण पण गोळा केला आहे, ज्याच्यामुळे आपण चुलीवर जेवण बनवून चुलीवर जेवण खाऊ शकतो. चपाती ऑलमोस्ट झाली आहे आणि रावची वेगळीच चपाती चालू आहे, भेंडीची भाजी चालू आहे. आणि आमची इच्छेनी बया आमच्याकडे आलेली आहे. मस्का लावते बघा की कशी. तिला खायला दूध पाहिजे प्यायला आणि चपाती पाहिजे खायला, त्याच्यामुळे मस्का कशी लावते गोल 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 फिरून. आणि आता आपलं जेवण संपूर्ण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण चपाती, भात, दोडक्याची आमटी आणि भेंडीची भाजी स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत. आणि आता मी असं प्रकारे बसकर टाकलेला आहे. बसकर टाकल्यानंतर मी स्वामी सेवेला बसणार आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण होणार, पण मी जेवणार नाही. जोपर्यंत माझी उपासना किंवा स्वामी सेवा होत नाही तोपर्यंत मी उपवास सोडत नाही. त्यानंतर मी घेतलेलं आहे इथे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक, ज्याच्यामुळे मी ते वाचणार आहे. स्वामी समर्थांच्या 21 अध्यायाचं पठण करणार आहे. त्यानंतर आपल्याकडे माळ आहे, माळचं श्री स्वामी समर्थ जप हा आपण करणार आहेत. त्यानंतर इथे आहे नित्यसेवेचे पुस्तक, ज्यातलं कालभैरव अष्टकम आपण म्हणणार आहे. आणि पुढे आहे शेंगदाणे. तर शेंगदाणे कशासाठी की मी 11 माळींचा परफेक्टली जप करते आणि ते कमी होऊ नये, त्याच्यामुळे मी परफेक्टली 11 शेंगदाणे घेते. जसं जसं एका माळीचा जप होतं तसं तसं एक एक शेंगदाणा बाजूला काढून ठेवते. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कथा टोपीच्या माला दंडकमंडलधर पट्ट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपाल कृष्णनाथाय भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उपासना किंवा आपण जे म्हणतो गुरुवारची स्वामी सेवा संपूर्ण झालेली आहे. 21 अध्याय वाचून माळांचा जप करून आपला झालेला आहे. आणि बघूया आता वाजले किती. आता वाजले 9 वाजलेत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12 वाजता माझी म्हणजे गुरुवारच्या आतच माझी पूर्ण सेवा जी आहे ती पूर्ण झाली. अशा प्रकारे आजचा दिवस संपला आहे. आणि आता आपण स्वामींचं दर्शन घेतलं आहे, स्वामींना आपला जो संकल्प आहे तो सांगितला आहे. आणि आता मी जेवण करणार आहे, म्हणजे माझा उपवास सोडणार आहे. धन्यवाद.